नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे तुरीचे दाणे आणि वांगे याची मिक्स भाजी बघणार आहोत. ज्या तुरीच्या शेंगा हिवाळ्यामध्ये निघते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे तुरीचे दाणे काढून घेतलेले आहे. 1 वाटी इथे तुरीचे दाणे घेतले आणि 5 वांगे घेतले. इतकी भाजी 3 जणांसाठी पुरेशी आहे. तुरीचे दाणे आहे ना, त्यामध्ये मी आता पाणी घालून घेतलेलं आहे आणि मी आता वांगी कट करून घेणार आहे आणि या पाण्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून वांगी काळे पडायला नको. बघा, वांगे आपल्याला या पद्धतीने कट करायचे आहे. बघा, मी सगळी वांगी या पद्धतीने कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी घालण्यासाठी काही साहित्य लागणार आहे. मी त्यासाठी 1 कांदा घेतला, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा यामध्ये घालू शकता. तर चला फोडणीची तयारी करूया. आता मी गॅसवरती एक गंज ठेवलेला आहे. गंज छान गरम झाला की मी यामध्ये 2 चम्मच तेल घालणार आहे. तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच मी यात मोहरी घालणार आहे. बघा, मोहरी छान तडतडल्या गेली की मी यामध्ये मिरची आणि कांदासुद्धा यात घालून घेणार आहे. कांदा आपल्याला गुलाबी होतपर्यंत तळून घ्यायचा आहे. बघा, कांदा गुलाबी होत आहे. मला जवळपास 5 मिनिट लागलेले आहे. आता मी यात काही मसाले घालणार आहे. बघा, धना पावडर, जिरा पावडर आणि हळद हे मी तेलातच घालणार आहे. याला छान मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं एखादी मिनिट झालं की त्यामध्ये मी लाल तिखट आणि मीठ घालणार आहे. लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. याला थोडंसं 1 मिनिट परतवून घेतल्यानंतर मी टमाटर घालणार आहे. टमाटरला सॉफ्ट होतपर्यंत परतवून घ्यायचं आहे. जवळपास मला 5 मिनिट लागलेला आहे इथे. 5 मिनिटानंतर मी यामध्ये जे वांगे आणि दाणे होते ते मी यात घालून घेणार आहे. या भाजीला छान असं मिक्स करून घेणार आहे मी. मिक्स करून घेतल्यानंतर यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि त्यावरती मी पाणी घालणार आहे. बघा, झाकणीवरती पाणी ठेवल्याने काय होतं, भाजी करपत नाही आणि भाजी पटकन शिजते. जवळपास 5 मिनिट झालेलं आहे. 5 मिनिटानंतर बघू शकता भाजी अशा प्रकारे शिजलेली आहे. मी जे ताटलीवरचं पाणी होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि भाजी अशीच 10 मिनिटं मी शिजू देणार आहे. 10 मिनिटानंतर भाजी बघू शकता अर्धवट अशी शिजलेली आहे. आता या भाजीमध्ये मी पाऊण ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि याला छान अशी उकळी येऊ देणार आहे. बघा, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी याला झाकून छान 10 ते 15 मिनिट शिजू देणार आहे. 10 ते 15 मिनिटानंतर भाजी छान शिजून जाईल. मला या भाजीमध्ये थोडंसं पाणी कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मी थोडं पाणी आणखीन ॲड केलं आणि याला परत 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे. या भाजीला रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. ही भाजी पोळीसोबत खूप टेस्टी लागते आणि भाकरीसोबत तर काही पाहायचं कामच नाही. आणि या भाजीसोबत कढी जर असली तर मग काही विचारूच नका. एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते आणि आमच्या विदर्भामध्ये एकदम प्रसिद्धसुद्धा आहे. भाजी झालेली आहे. आता मी काळा मसाला आणि सांबार इथे घातलेला आहे. ही भाजी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.